महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। 12वीच्या परीक्षेला राज्यात सुरुवात झाली असून यावर्षी 13 लाख मुले-मुली परीक्षा देणार आहेत। पुण्यातील भावे हायस्कूलच्या शिक्षकांनी परीक्षेला येणाऱ्या मुलांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलं। 12वीची परीक्षा म्हणजे मुलांची ही 7वी परीक्षा असते। ही परीक्षा पास झाल्यानंतर करिअरची पुढची वाटचाल या परीक्षेत पास झाल्यानंतर ठरते। या परीक्षेचे टेन्शन घालवण्याकरता मुलांना पेपर सोडविताना कोणताही ताणतणाव येऊ नये यासाठी शिक्षकांनी मुलांचं औक्षण केलं। शिवाय त्यांना तिळगुळाचेही वाटप केलं। त्यामुळे मुलेही प्रसन्नपणे ही परीक्षा देण्यासाठी जात होते। सोबत पालकांनीही सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे हेही यावेळी उपस्थित होते। या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केलं। खूप छान वाटलं। 10वी पेक्षा 12वीचा अनुभव खूप वेगळा आहे। भावे हायस्कूलने खूप छान स्वागत केले। पालकांनाही आधार दिलाय, टेन्शन घेऊ नका असं। आणि मुलांचे स्वागत खूप छान झाले। बैठक व्यवस्था वगैरे पण छान प्रशस्त आहे। छान वाटलं। रूम पण हवेशीर, प्रकाश सगळं छान आहे। 13 लाख विद्यार्थ्यांपैकी पुणे शहर आणि जिल्ह्यात 2,29,000 मुले-मुली परीक्षा देणार आहेत। या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे। भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली असल्याचं गंगाधर ममाणे यांनी सांगितलं। आजपासून इयत्ता 12वीची परीक्षा सुरू होत आहे आणि बोर्डाची सर्व संपूर्ण राज्यामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे। काही शाळा काही केंद्रावरती विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी एक चांगला उपक्रम काही शाळा राबवतात। त्यापैकी आज भावे हायस्कूलमध्ये हे चांगला उपक्रम या मुख्याध्यापकांनी राबवलेला आहे की यामुळं विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होतं। पालकांनाही बरं वाटतं आणि एक मुलाच्या मनावरती जो परीक्षेचा ताण असतो तो ताण नक्की कमी होतो। त्यामुळे मुलं आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जातात। या निमित्तानं सर्व मुलांना त्यांच्या ह्या परीक्षेसाठी माझ्या वतीनं, बोर्डाच्या वतीनं आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं, आमची मंत्री महोदयांच्या वतीनं, सगळ्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो।